सह्याद्रीच्या कुशीत टापांचा आवाज घुमतो. नेसरीची खिंड रत्नाने भरली. सरनोबत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडलेत. सैन्याचा धीर खचतोय. गनीम वरचढ होतोय. तेवढ्यात एक पहाडासारखा गडी गरजतो. हटामागे, आज रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जाईल. ते होते हौसाजी. बहालोल खानाच्या फौजेला कापून काढत हौसाजींनी विजय खेचून आणला. रायगडावर महाराज गादीवर बसले. हौसाजी समोर येतात, तुमच्या झुकून सेवेत मुजरा करतात. शिवराय म्हणतात, हौसाजी, तुम्ही आज स्वराज्याचा आधार झालात. आजपासून तुम्ही आमचे हंबीर राव. हंबीर म्हणजे अढळ, कधीही न डगमगणारा. वेळ बदलली, काळ बदलला. छत्रपती शिवराय निजधामाला गेले. स्वराज्यावर वारसा हक्काचे ढग दाटले. एकीकडे सोयराबाईंचे नाते, दुसरीकडे शंभूराजांचे न्याय हक्क. हंबीरराव आपल्या सख्ख्या बहिणीच्या विरोधात उभे राहिले. नातं रक्ताचं असेल, पण निष्ठा फक्त सिंहासनाची. त्यांनी शंभूराजांना साथ दिली आणि स्वराज्याचे सैन्य एकवटलं. वाईचं रणांगण, समोर मुघल सरदार सर्जा खान. तलवारींना तलवारी भिडतायत. हंबीरराव वाघासारखे तुटून पडलेत. अचानक शत्रूचा एक घातक वार वर्मी बसतो. शरीर रक्ताने माखलंय, पण तलवार थांबत नाही. जोवर श्वास आहे तोवर हा भगवा खाली पडू देणार नाही. सर्जा खानचा पराभव होतो. मुघल पळून जातात. पण स्वराज्याचा हा महासेनापती रणांगणावरच शांत होतो. शंभूराजांना बातमी मिळते. त्यांचा आधारस्तंभ ढासळला. ज्याने रक्ताच्या नात्यापेक्षा कर्तव्याला मोठं मानलं, तो हंबीर आज अमर झाला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, जय हंबीरराव. अशाच अजरामर वीरांच्या शौर्यगाथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्वराज्याचे हिरे यूट्यूब चॅनल.